रामकृष्ण हरी. आपणा सर्वांस येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. 14 की 15 मकर संक्रांती कोणत्या दिवशी साजरी केली जाईल? मकर संक्रांती हा संपूर्ण भारतात साजरा होतो. दरवर्षी 14 जानेवारीला किंवा कधी 15 जानेवारीलाही साजरा केला जातो. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांत हा कापणीचा सण म्हणूनही ओळखला जातो. पंचांगानुसार यावर्षी 2025 मकर संक्रांतीचा सण कधी आहे आणि गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त कोणता असेल हे आपण जाणून घेणार आहोत. वैदिक दिनदर्शिकेनुसार मकर संक्रांती 2025 मध्ये मंगळवारी 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सूर्यदेव सकाळी 9:03 मकर राशीत प्रवेश करणार आहेत. दिक्र पंचांगानुसार देखील मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9:03 ते सायंकाळी 5:46 पर्यंत आहे. या शुभ मुहूर्तावर गंगा स्नान करून जो दान करतो त्याला त्याचे चांगले फळ मिळते. 8 तास 42 मिनिटे हा पवित्र कालावधी असणार आहे. पवित्र कालावधीचा कालावधी 1 तास 45 मिनिटाचा असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दोन्ही काळात गंगा स्नान आणि दान करणे फलदायी ठरेल. मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्मा मुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते. आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीचे पाने टाकून स्नान करावे. आंघोळीनंतर नवीन कपडे घाला. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करा. त्यामध्ये कुमकुम, तांदूळ आणि तीळ मिसळा. सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा. लाल फुले, उदबत्ती, दिवा, नैवेद्य, तिळाचे लाडू, गूळ इत्यादीचा नैवेद्य अर्पण करा. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्य आणि समृद्धी वाढते. सूर्यदेवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते. सूर्यदेव मकर राशीत प्रवेश केल्यानंतर दिवस मोठे होऊ लागतात. हा सण नवीन पिकाच्या आगमनाचेही प्रतीक आहे. या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो, म्हणजेच सूर्य दक्षिणातून उत्तरायणाकडे जाऊ लागतो, जे सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. या दिवशी दान आणि पूजेलाही विशेष महत्त्व आहे. रामकृष्ण हरी.